नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आजकाल ना लोक भलत्याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जगतायत। म्हणजे कोणतरी यांना चढवते आणि हे चढतायत। असंच काहीसं टोमल काकूंसोबत होतंय। काकूंना असं वाटते की त्यांच्या जीवावर रोस्टर्स आणि रिएक्शन वाल्यांचं घर चालतेय। टोमल काकू, तुम्ही ज्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जगताय ना, त्याच्यासाठी मी एक सोल्युशन काढलंय। ते म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून माझ्या चॅनलचा रेव्हेन्यू किती जनरेट झाला आहे ते मी दाखवते, पण एका अटीवर। तुम्ही जे लोकांना मूर्ख बनवून, त्यांची दिशाभूल करून, खोटं बोलून पब्लिकला त्यांच्या परमिशन शिवाय व्हिडिओ मध्ये घेऊन जे डॉलर्स कमावले आहेत ना, ते पण दाखवा आम्हाला। नाही म्हणजे टोमल काकू, तुम्हीच बोलल्या होत्या ना की युट्यूब वरती तुमचं घर चालत नाही, म्हणून म्हटलं हो। आणि तुम्हाला पण समजेल ना तुमचा जो गैरसमज झाला आहे की तुमच्या जीवावरती आमचं घर चालते ते। आमचा रेव्हेन्यू बघितल्यानंतर तुम्हाला पण समजेल की तुमच्या जीवावरती एक आठवडा तरी आमचं घर चालेल की नाही ते। मी ना नेहमी बोलत आली आहे, माणसाला कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा कोणत्याच गोष्टीचा। तुम्ही या भ्रमात आहात ना काकू की तुमच्यावर आमचं घर चालते। तुमचं तर साधं नाव पण आम्ही घेत नाही हो आमच्या पॉडकास्ट मध्ये, तरी पण हा ओव्हर कॉन्फिडन्स येतो कुठून तुमच्यात काय माहिती। तुम्हाला नेमका प्रॉब्लेम कसला आहे तेच समजत नाही मला। आमचे सबस्क्रायबर्स वाढतायत याचा की तुमचं खरं रूप दुनियेसमोर येतं याचा। गेल्याच वेळी सांगितलं होतं मी, उंदीर घुशीच्या नादी लागू नका, सावध राहा। घुशीच्या ट्रॅप मध्ये तुम्ही एकट्याच अडकल्या आहात वाटते आता। उंदीर घुशी सोबत राहून राहून तुम्हाला पण आता वास काढण्याची सवय लागली आहे का? कारण की इथे तिथे घुटमळताना दिसल्या तुम्ही। काय आहे ना, मला काही स्क्रीनशॉट फॉरवर्ड झाले होते, माझ्या मंडळींनी पाठवले होते मला। इतर त्या भुकेल्या कपटी योद्धाला ब्लॉक करून टाकलंय सरळ, पण त्याला एवढी भूक लागते ना की प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझं नाव घेतो। आता काल परवाच्या एका पॉडकास्ट मध्ये मी घरकोंबडीची भाची भंडवी बद्दल बोलली होती, तर तो कपटी योद्धा स्वतःलाच भंडवी समजतोय। काय बोलायचं आता, सोराच्या मनात चांदणं। त्याला भुंकू देत, त्याला बिस्किट टाकायचं नाही। टोमल काकू आहेत आजकाल त्याला बिस्किट टाकतायत। आणि बरं का मंडळी, एक गोष्ट सांगायची होती, मी गेले 1-2 महिने शॉर्ट्स अपलोड नाही केले आहेत, तरी पण कपटी योद्ध्याने कुठे कुठे मला टॅग केला आहे ना, त्याच्यामुळे माझ्या शॉर्ट्सला पण आता व्ह्यूज येत आहेत। हे बघून तर मला जाम भारी वाटायलंय। बरं झालं शॉर्ट्सला टॅग केल्यामुळे जुन्या शॉर्ट्सला पण व्ह्यूज येत आहेत मस्त। असो तर मंडळी, टोमल काकूंना काही दिवसांपूर्वी एक कॉमेंट आली होती की गोदावरी आरतीला जा, आणि ती कॉमेंट वाचून लगेचच लाळगोट्या काकूंनी तिथे जाण्याचं ठरवलं। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात आणि तोंडावर 12 वाजून काकू निघाल्या मिशो अमेझॉन वरून ऑर्डर केलेला ड्रेस घालून। आता तुम्ही बघू शकता एवढे वाजले आहेत, आता तुम्ही बघू शकता तेवढे वाजले आहेत। किती वाजले ते सांगतात, पण खूप लोक काकूंना डेट मेन्शन करत जा प्रत्येक व्हिडिओची सांगतात, पण ते काय काकूंना जमत नाही। यांचं असं म्हणणं आहे ना, या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करतात लोकांना माहिती मिळावी म्हणून। मग लोकांनी जे प्रश्न विचारले असतात, सजेशन दिलेले असतात, ते का बरं यांना पटत नाही? सगळेच काय छान छान बोलणारे असतील असं नाही ना। सोशल मीडियावरती आलोय आपण, तर पॉझिटिव्ह सोबत निगेटिव्ह कॉमेंट्स देखील येणारच, त्या देखील आपण हसत हसत एक्सेप्ट केल्या पाहिजे। आणि मला तर पर्सनली असंच वाटते, ज्या लोकांना क्रिटिसिझम सहन होत नाही त्यांनी सरळ आपले व्हिडिओ जे पब्लिक केले आहेत ते प्रायव्हेट करावे। कारण जे काही सोशल मीडियावरती आहे त्याच्यावरती बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, तो कोणीच हिरावून घेऊ शकत नाही। ज्यांना कोणाला त्रास होतो इतरांच्या बोलण्याचा, त्यांनी आपली लाईफ पब्लिक करूच नये। एकतर हे लोक उठसूट सगळं स्वतःहून दाखवत बसतात आणि त्याच्यावरती कोण काय बोललं की लगेच या लोकांना मिरच्या झोंबतात। आता मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, सोशल मीडियावरती लोक CM-PM ला नाही सोडत, सेलिब्रिटीजला नाही सोडत। मग हे जे सो कॉल्ड स्वयंघोषित सोशल इन्फ्लुएन्सर आहेत, हे तर किसपट आहेत। खरं तर यांना एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती म्हणजे युट्यूबच्या व्यतिरिक्त दुसरं कोणत्याच प्लॅटफॉर्म वरती ओळखत देखील नसेल कोण। पण माज तर एवढा आहे या लोकांना की काय विचारूच नका। ऑलरेडी कॅब आली आहे, आम्ही पोचलो। तुम्ही बघू शकता ऑलरेडी गर्दी दिसते। ऑलरेडी काय रे बाई, ही किती वेळा सांगितलं आहे ऑलरेडी आहे, तरी नुसतं ऑलरेडी करत असते। त्या समजवणं म्हणजे दगडावरती डोकं आपणण्यासारखं आहे। पब्लिक प्लेसवर आम्ही शूट करण्या अगोदर परमिशन घेतो असं कोणतरी बोलत होतं काही दिवसांपूर्वी। लाखो लोक दिसली व्हिडिओ मध्ये, बाईने कधी आणि कशी परमिशन घेतली असेल तेच मला समजत नाही आहे आता। कॅब मधून उतरल्यापासून हपापल्यासारखी व्हिडिओज काढत सुटली होती। परमिशन घेत बसली असती तर आरती नक्कीच मिस झाली असती, नाही का हो मंडळी?
खोटं बोला पण रेटून बोला, याचं एक हे उत्तम उदाहरण आहे. एवढं हात जोडा बोलले अनाउन्स करून, पण आम्हाला बाबा व्हिडिओची पडली आहे. देखल्या देवा दंडवत. व्हिडिओ मध्ये दाखवायचं म्हणून आम्ही देवभक्त बनतो. आता आपण कुठे गेलो की आपण त्या जागेचे फोटोज घेतो किंवा व्हिडिओ काढतो, पण हे लोक तिथे उपस्थित लोकांचे पण व्हिडिओ घेत सुटले होते. कधी यांनी तिथल्या लोकांची परमिशन घेतली होती देव जाणो. सगळीकडे जाऊन नुसतं कॉन्टेंट गोळा करायचा, भक्तिभाव दिसतच नाही कुठे. पाठीमागे आरती सुरू आहे आणि इथे वांगो वांगोची बोंबाबोंब सुरू आहे. हिचा आवाज काय कमी होता की माईक घेऊन बसली होती. जाईल तिथे नुसती बोंबलत बसते. तिकडे हॉर्स राईड स्टार्ट पण झाली नव्हती, नुसत्या त्या मुली बसल्या होत्या हॉर्स वरती. तरी काकू विचारतात काय तर कसं वाटलं, एक्सपिरियन्स कसा आहे खारी. अगं बाई थांब 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 जरा, त्या घोड्याला 4 पावलं चालू तरी देत, मग विचार ना मुलींना की कसं वाटलं एक्सपिरियन्स. घोडा जागच्या जागी उभा आहे, 1 पाऊल त्याने पुढे किंवा मागे टाकलं नाही आणि ह्या काकू विचारतात एक्सपिरियन्स कसा वाटला. काय बोलायचं या काकूंना आता. काय ते गोड गोड बालिश मुलांसारखं बोलणं सुरू आहे या बाईचं. एकदम पागल वाटते. त्यावेळी पण वाटते ड्रोन शॉट्स कोणाचे तरी ढापले असावेत. आरती राहिली बाजूला आणि यांचं भलतच काहीतरी सुरू होतं. मी जंक फूड खात नाही असं बोलणारं कोणीतरी पाणीपुरी खाताना दिसलं काल. मुलांना कोणती कुल्फी पाहिजे ते त्यांनी सांगितलं होतं, तरी पण वांगो वांगोचं मलाई कुल्फी छान असते, काही कुल्फी छान असते चालू होतं. स्वस्तात कटवायला बघत होत्या या काकू सगळ्यांना. तरी नशीब आईस्क्रीम मध्ये काकूंना व्हॅनिला फ्लेवर आणि कुल्फी मध्ये मलाई फ्लेवर आवडतो. मला तर असं वाटलं होतं काकू बोलतायत की काय मला वांग फ्लेवरचं आईस्क्रीम आणि कुल्फी आवडते. नाही म्हणजे या काकूंचा काही भरोसा नाही. कधीतरी या वांग्याला पण फ्रीजर मध्ये ठेवतील आणि आईस्क्रीम म्हणून खातील. आता तुम्हीच सांगा मंडळी, या काकूंना कोणी विचारलं होतं का की बाई ग कोणता फ्लेवर आवडतो आईस्क्रीमचा. उगाच आपलं पानसट सारखं शिशू सांगत बसतात आणि मग काय कोण त्याच्यावरती बोललं की रडून रडून स्टंट व्हिडिओ बनवतात. दुसरे कोणते फ्लेवर ट्राय नाही करत, पण मुलींनी मँगो फ्लेवर तोंडात दिला तर लगेच चोकून चोकून ती कुल्फी दाखवली काकूंनी. इथली थुकी तिथे कशी करायची हे कोणीतरी टोमल काकूंकडनं शिकावं. त्यांच्या त्या मेहंदीचं काय प्रकरण आहे ना ते मला काही समजतच नाही. मध्येच डार्क असते, मध्येच लाईट दिसते ती मेहंदी. काकू सांगतात की व्लॉग्स 3 दिवस मागे चाललेत. गुरुपौर्णिमा झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी कसं काय बरं काकूंनी व्हिडिओ टाकला होता गुरुपौर्णिमे दिवशीचा. आता दुसऱ्या दिवशी पण जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करून काकू झगामगा मला बघा करत आल्या. काकू चालल्या होत्या मुलींचा हेअरकट करायला. लोकांनी सांगितलं म्हणून काकूंनी आता मुलींचा हेअरकट केला आहे. मस्तच काकूंना लोक कॉन्टेंट मिळवून देत आहेत. आता हेअरकट करायला जाताना कोण एवढा चमकी टिकल्यांचे ड्रेस घालून जातं का हो मंडळी. म्हणजे काय लॉजिक आहे ना याच्या मागे. असे ड्रेस तर आजकाल कोणी घालत नाही, एकदम ओल्ड फॅशन वाटतात ते. तिथे जाऊन पण काकूंचा टाइमपास सुरू होता. सॅलॉन मध्ये गाणी चालू होती. कॉपीराईट येईल म्हणून काकू बाहेर येऊन बसल्या होत्या. इतरांच्या मेहनतीवरती जेव्हा हे पाणी फिरवतात ते चालतं यांना. ऑलरेडी मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय. कधी पण मला हेअरकट करायचा असतो तेव्हा मी ऑलरेडी स्क्रीनशॉट घेऊन ठेवते. यांच्या त्या ऑलरेडीचं काहीतरी करावं मंडळी. कान दुखलेत माझे आता ते ऑलरेडी ऐकून ऐकून. पूर्ण व्हिडिओ मध्ये काकूंनी फक्त पकवलं. काउंटडाऊन तर काकूंनी असा लावला होता जसं की काहीतरी मोठा धमाकाच करतायत की काय. एरवी तर या बनोज काकांना खूप काम असते, पण हेअरकट करायचा होता मुलींचा, पण काका पण तिथे हजर होते. मला तर हेच समजलं नाही काकांचं तिथे काय काम होतं. ही अशी एकमेव फॅमिली असेल. अँटिक पीस म्हणून ना या काका काकूंना म्युझियम मध्ये ठेवलं पाहिजे. घरी कोणाचं लक्ष नसलं की चोरून चोरून व्हिडिओ घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सांगायचं मी दमून आली होती ना त्यामुळे मला व्हिडिओ काढताच आले नाही. काकूंच्या अंदमंद भक्तांचं परत सुरू झालं. हा ड्रेस कुठून घेतला, तो ड्रेस कुठून घेतला. एवढा भडक रंग किंवा हेवी वर्क केलेला ड्रेस आजकाल कोणी असे घरी किंवा डेली यूज करत नाही. एकाच दिवसात 4 व्हिडिओ करायचे असतात काकूंना. मग कोणी विचारलं की राग येतो. चला 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 मंडळी, सासरी जास्त भाव नाही दिला म्हणून मी चालली माहेरी. ऑलरेडी माझं आवरून झालेलं आहे. मी आता पॅकिंग करणार. अहो टोमल काकू करा ना मग पॅकिंग. जा ना कुठे जाताय ते. युट्यूब वरती कशाला बोंबलत बसताय. बनोज काकांची आई म्हणजेच खारी आणि शैलाची आजी किती लाड करते त्यांचे. सासरहून माहेरी जेव्हा टोमल काकू टॅक्सीने प्रवास करत होत्या तो काही जास्त यावेळी त्यांनी दाखवला नाही. हा पण काकूंचं सारखं सुरू होतं की मी एकटीच चालली आहे मुलींना आणि एक मोठी बॅग घेऊन. अहो काय टोमल काकू, नाशिक ते इगतपुरी आल्या आहात तुम्ही तर एवढ्या वेळा ऐकवून दाखवलं आम्हाला. इंडिया टू युरोप एकट्या ट्रॅव्हल केलं होतं तुम्ही 2 मुली आणि 6 बॅग्स घेऊन. विसरल्या का तुम्ही ते. आजच्या व्हिडिओ मध्ये टोमल काकूंची आई बोलली परवा तुम्ही गेले तर घर खायला उठलं. म्हणजे फक्त 2 दिवसच काकू सासरी गेल्या होत्या का.
7:54 ला बघा मंडळी, काकूंची आई बोलली आज सोमवार आहे आणि त्याच्यामुळे आज एवढी गर्दी आहे. म्हणजे 3 दिवसाचा पण गॅप नाही तर 5-6 दिवसाचा गॅप असतो काकूंच्या व्हिडिओ मध्ये आजकाल. बापरे, किती खोटं बोलतात ना या टोमल काकू त्यांच्या अंधमंद भक्तांसोबत. एकच गोष्ट रिपीट करून करून सांगतात आणि सारवासारव करत असतात सगळ्या गोष्टीचा. काकू बोलतात मी व्हिडिओ काढते तर सगळे मला बघतात. अहो काकू बघणारच ना. लोकांना पण प्रश्न पडत असेल कोणी वेडी बाई आली आहे, सारखी आपली बत्तीशी दाखवत असते. काय टोमल काकू काय, तुम्ही एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहात, 2.5 लाख अंधमंद भक्त आहेत तुमच्या युट्यूब फॅमिलीमध्ये. तुमच्या इगतपुरीचेच खूप लोक तुम्हाला फॉलो देखील करतात, तरी पण रस्त्यावरून येता जाताना कोणीच कसं तुम्हाला ओळखत नाही हो काकू. कमाल वाटते लोकांची पण. टोमल काकू खरं खरं सांगा बघू, इंस्टाग्रामवर तुम्ही जसे फेक फॉलोअर्स वाढवले होते तसेच काहीसे तुम्ही युट्यूब वरती पण सबस्क्रायबर्स नाही ना मिळवले आहेत. नाही म्हणजे गेले 2-3 आठवड्यांपासून तुम्ही दाखवता बाहेर फिरताना, मग कोणीच कसं बरं तुम्हाला ओळखत नाही तिथे. काय मंडळी, तुम्हाला देखील माझं बोलणं पटतंय का, मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.